आज आपण पाहताच खावासा वाटणारा 15 मिनिटात तयार होणारा पौष्टिक पदार्थ बनवतोय। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं घालायचं, मिक्सरला फिरवून जाडसर वाटून घ्यायचं। गॅसवर कुकर गरम करायला ठेवून त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी छान तडतडले की एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर तयार केलेलं वाटण, एक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटोही मऊसूद होईपर्यंत, वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा। पुन्हा परतून घ्यायचं। 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालायची, ती सुद्धा परतून घ्यायची। थोडासा पाण्याचा शिपका देऊन झाकण ठेवून वाफवून घ्यायची। 1.5 वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे, तो घालायचा। सर्व साहित्यासोबत परतून घ्यायचा। त्यानंतर त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालायचं, थोडंसं तूप घालायचं, चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं। कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करायच्या। गॅस बंद करून कुकर थंड करायचा। मस्त चमचमीत मटकी पुलाव तयार आहे।